गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेत। कोकाटेंची कृषी मंत्रिपदावरून गच्छंती होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कोकाटेंकडील खातं मकरंद पाटील यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे, तर अनिल भाईदास पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री होण्याचीही चर्चा आहे। त्यांची कृषी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कोकाटेंच्या कृषी मंत्री पदावर गंडांतर, वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंना भोवणार, कोकाटेंकडनं कृषी खातं काढून घेणार। जाणीवपूर्वक त्यांनी मला या ठिकाणी कृषीचं खातं दिले, आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसरगावचीच पाटील की आहे। हार्वेस्टिंग झालेले त्याची पंचनामे करून काय करणार आहे? टेकण्याचे पंचनामे करायचे। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। अशातच सभागृह सुरू असताना मोबाईलवरती रमीचा डाव खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर आले। मोबाईलवरती रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी या बाबतीतलं स्पष्टीकरण देताना केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाचे पत्ते नव्यानं पिसले। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलंय। थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही। आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये। दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या, अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सत्ताधाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली। ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंकडच्या कृषी मंत्री पदावर आता गंडांतर येण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिमंडळातनं डिमोशन होणार अशी चर्चा जोर धरतीये। कोकाटेंकडच्या कृषी मंत्रीपदी अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागण्याचा अंदाज आहे। अनिल पाटील गेल्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही। आता त्यांची मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। आर पाटला साहेबांसारखं नेतृत्वानं सुद्धा राजीनामा द्यावा लागला। अनेक विलासराव देशमुख अनेक नेते आहेत, त्यांनी राजीनामा दिला होता। मग तो न्याय जर त्यावेळेला विरोधक म्हणून यांनी वापरला असेल तर फक्त मंत्र्यांचं खातं बदलण्याचा नवीन पायंडा हा मला वाटतं शोधला असेल तर मला वाटतं की खरं म्हटलं तर हे नवीन संशोधन पाहायला मिळेल। महायुती सरकारमध्ये आधी धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली, त्यानंतर आता वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोत्यात आलेल्या माणिकराव कोकाटेंकडचं कृषी मंत्रीपद काढून घेतलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।